ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण बघू की भगवंत कसे आपले जे एक प्रमुख ऐश्वर्य आहे की वैराग्य हे वेळोवेळी प्रकट करतात. भगवंतचा जेव्हा जन्म वसुदेव आणि देवकीपासून होतो तेव्हा त्वरित आपल्या भक्तांपासून ते दूर निघून जातात आणि नंदबाबा आणि यशोदामाईची सेवा स्वीकार करतात. त्यांना देवकी आणि त्यांचे वडील जे आहेत वसुदेव हे तितकेच महत्त्वाचे आहेत, पण त्यांना एका विरह भावनेमध्ये ठेवतात. हे एक एक प्रकारचं एक वैराग्याचं भगवंताचं एक प्राकटीकरण आहे. कसं वैराग्य ते प्रकट करतात. भगवंत जेव्हा त्यांचा मित्र अर्जुन हा भगवंताकडे येतो, दुर्योधन येतो, तर दुर्योधन भगवंतांची सगळी नारायणी सेना घेतो. पण कारण लोकांना जगामध्ये रामराज्य पाहिजे पण राम नको, ह्याचं एक उदाहरण आहे. आणि अर्जुन भगवंताला स्वीकारतात. तर आजच्या ह्या मॉडर्न जगामध्ये जर तुम्ही बघितलं की एखादा तर उबर ड्रायव्हर, एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा CEO जर आपल्या एम्प्लॉईचा उबर ड्रायव्हर झाला तर हे कधी शक्य आहे का? हे कधीच शक्य नाही. ह्युमनली इम्पॉसिबल असं म्हणतात. पण भगवंत पूर्ण ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ते आपल्या भक्त अर्जुनासाठी काय झाले? एक ड्रायव्हर झालेत, पार्थसारथी. आज पार्थसारथी म्हणून पूर्ण जगामध्ये भगवंताची पूजा होते. अशा प्रकारे भगवंतानी सगळी ऐश्वर्य आहेत त्यांच्याकडे. त्यांच्याकडे जगातली सगळ्यात मोठी सुंदरता आहे. त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे, धन आहे. जगात सगळ्यात मोठे धनी ते आहेत. जगात सगळ्यात ते प्रसिद्ध आहेत आणि सगळ्यात मोठं बल जे आहे ते भगवंताकडे आहे. तर अशा सगळ्या ऐश्वर्यानी परिपूर्ण असून देखील भगवंत कधी-कधी आपल्या या वैराग्याचं प्राकटीकरण करतात. आपण बघतो जेव्हा युधिष्ठिर महाराजांसाठी जो यज्ञ ठेवलेला आहे, राजसूय यज्ञ, आणि भगवंतांना एक मानाचं स्थान त्या ठिकाणी दिलं जातं. पण भगवंतांना मानाचं स्थान तिथे दिलेलं आहे, पण भगवंत काय सेवा करतात? तिथे आलेले जे राजे आहेत ते भगवंत त्यांचे चरणकमल किंवा त्यांच्या पायावर पाणी घालणं आणि पाणी घालण्याची सेवा करतात आणि भगवंत त्यांचे चरण धुतात. भगवंत हे पूर्ण अखिल ब्रह्मांड चे स्वामी आहेत. तर त्यांचा हा भाव आहे आपल्या भक्तांप्रती किंवा ह्या जीवांप्रती. असे हे भगवंत आहेत. चैतन्य महाप्रभू सची माता आहे त्यांची आई, ती त्यांची उत्कृष्ट भक्त आहे. पण भगवंत ते त्याग करतात आपल्या आईचा, आपल्या पत्नीचा त्याग करतात आणि लक्ष्मीप्रियाचा त्याग करतात आणि भगवंत संन्यास स्वीकार करतात, जेणेकरून ह्या पूर्ण जगाला ते हरे कृष्ण मंत्राची रुची देऊ शकतील. हे आहे चैतन्य महाप्रभू. तर हे वैराग्याचं प्रकटीकरण भगवंत बऱ्याच आपल्या लीलामध्ये करताना आपल्याला दिसतात. बऱ्याच वर्ष भगवंत जेव्हा वृंदावनमधून, असं म्हटलं आहे की भगवंत वृंदावनमधून कधीच जात नाहीत. पण त्या लीलेमध्ये भगवंत जेव्हा अक्रूर त्यांना मथुरेला घेऊन येतात, भगवंत कौल्यपिडा हत्तीचा वध करतात, चाणूर आणि मृष्टिकाला पराभूत करतात, कंसाचा वध करतात आणि शूरसेनाला राजा म्हणून प्रस्थापित करतात. असे भगवंत आपल्या सगळ्या गोपगोपीगण जे आहेत, श्यामकुंड, राधाकुंड, वृंदावन, गोवर्धन, या सगळ्या लीलास्थळांचा त्याग करून भगवंत येत आहेत. हे पण एक भगवंताचं एक वैराग्य आहे. पण खरं बघितल्यावर भगवंत कधीच आपल्या भक्तांपासून दूर जाऊ शकत नाहीत. कारण या गौडीय वैष्णव आहेत, तर ते भगवंतांना पूजतात. ते असं नाही की कृष्ण मी बघितलेत कृष्ण, हा त्यांचा भाव नाही आहे. तर जे अनेक गोस्वामी आहेत, तर त्यांचा जो भाव आहे कृष्णाप्रती, तो भाव असा आहे की कृष्ण कुठे आहेत, आणि तो वैराग्याचा किंवा जो भाव आहे तो असा ते सेपरेशन मूडमध्ये आहेत भगवंताच्या. भगवंत इथे आहेत असं नाही, तर भगवंत कुठे आहेत असा त्यांचा भाव आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की भगवंतानी आपल्या ह्या
लीलेद्वारे, अनेक लीलेद्वारे दाखवून दिलं, की हे सगळे जरी त्यांचं असेल, तरी ते ह्याच्यामध्ये कधीच अडकून जात नाही. इतकं भौतिक ऐश्वर्य आहेत. भगवंताने एवढ्या ग्रहांचं प्रकटीकरण केलेलं आहे, तरीसुद्धा त्याने ते प्रभावित होत नाहीत. प्रकृतीच्या 3 गुणाने ते कधी प्रभावित होत नाहीत. तरी भगवंताची ही सुंदर लीला आहे. कशाप्रकारे भगवंत हे सगळं ऐश्वर्य असून सुद्धा भगवंत हे जगातले सगळ्यात मोठे वैरागी कोणी असू तर भगवंत असतील. एका प्रवचनामध्ये मी लोकांना विचारत होतो, की सांगा बरं रामायणामध्ये कोणी सगळ्यात जास्त सॅक्रिफाईस केलेला आहे किंवा सगळ्यात जास्त बलिदान कोणाचं आहे? कोणी म्हणाले जटायू, कारण त्याने प्राणत्याग केला. कोणी म्हणाले उर्मिला, कारण त्याने आपले आत्ता लग्न झालेलं आहे, विवाह झाला आहे आणि लक्ष्मण गेलेत उर्मिलाशिवाय. ॲटलिस्ट सीतामाईना राम त्यांच्याबरोबर आहेत. कोणी म्हणाले सीतामाई, कोणी म्हणाले लक्ष्मण, कारण त्यांनी उर्मिलाचा त्याग केला आहे. कोणी म्हणाले भरत, कारण एवढं ऐश्वर्य देऊनसुद्धा ते एका राजवाड्याच्या बाहेर एक छोटी कुटीर बांधून भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करत होते. कोण म्हणाले दशरथ महाराज, कोण म्हणाले सुमित्रा. तर अशा प्रकारे बरेच जण वेगवेगळी उदाहरणं द्यायला लागले. पण आपण बघू शकतो या जगातले सगळे अंश हे भगवंताचे अंश आहेत. आणि अयोध्या नगरी भगवंतांना इतकी प्रिय आहे, अयोध्यातले प्रत्येक नागरिक भगवंतांना इतके प्रिय आहेत आणि या सगळ्यांचा त्याग करून आलेले हे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून रामचंद्रांचं जे बलिदान आहे रामायणामध्ये ते सगळ्यात उत्कृष्ट बलिदान आहे. कारण उर्मिलेला फक्त आपल्या नवऱ्याचा त्याग करावा लागला किंवा लक्ष्मणांना उर्मिलेचा त्याग करावा लागला, सगळ्यांना आपल्या पुत्राचा त्याग करायला लागला, ह्या सगळ्या राण्या आहेत त्यांना. पण भगवंत रामचंद्र आहेत ते आपल्या सगळ्यांना भक्तांना सोडून अयोध्या नगरी सोडून आलेले आहेत वनामध्ये. म्हणून भगवंताचं जे बलिदान आहे, त्यांचं वैराग्य आहे, त्यांच्यासारखा बलिदान किंवा वैराग्य ह्या जगात कोणी असू शकत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.